नमस्कार छोट्या बालमित्रांनो, मी श्रीयुत आर पी करपे सर आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि मुलांनो, आज आपण परिसर अभ्यास भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 7 आपणच सोडवू आपले प्रश्न. आणि सुरुवातीलाच त्यांनी सांगा पाहू म्हटलेलं आहे. आणि सांगा पाहू म्हणून त्यांनी सांगितले, खालील चित्रातून तुम्हाला कोणत्या समस्या दिसून येतात. म्हणजे इथं जे काही चित्र दाखवलेले आहेत, 4 चित्र आहेत, त्या 4 चित्रांमध्ये तुम्हाला ती चित्र पाहून किंवा चित्राच्या वरती जी माहिती दिलेली आहे ती माहिती पाहिल्यानंतर तुम्हाला त्यातून कोणत्या समस्या जाणवतात. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत त्याच समस्या या चित्रांमध्ये दाखवलेल्या आहेत. आता पहिल्यांदा एक मुलगी दाखवलेली आहे आणि त्यामध्ये वरती लिहिलेलं आहे, माझ्या परिसरात पाणी आठवड्यातून फक्त 3दा येते. म्हणजे त्या मुलीच्या परिसरामध्ये, ती ज्या परिसरामध्ये राहते त्या परिसरामध्ये पाणी जे येतं ते आठवड्यातून फक्त 3 वेळा येतं, 3दा येतं. आपल्याकडे मुलांनो रोज पाणी येतं आणि तेही 2 वेळा येतं, सकाळच्या वेळेत आणि संध्याकाळच्या वेळेत. म्हणजे आपल्याकडं दिवसातून 2 वेळा पाणी येतं. आणि या मुलीच्या परिसरामध्ये पाणी जे येतं ते आठवड्यातून फक्त 3दा येते. म्हणजेच इथं कशाची समस्या आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. दुसरं चित्र दाखवलेलं आहे. त्या चित्रामध्ये त्या मुलगा शाळेला जातो आहे आणि त्या मुलानं हातानं आपले नाक झाकलेलं आहे किंवा नाकपुड्या बंद केलेल्या आपल्याला दिसतात. आणि पलीकडे असा अस्ताव्यस्त पडलेला कचरा दिसतो आहे. आणि वर म्हणले, कचऱ्याचे ढीग साठवले आहेत, नाक बंद करून शाळेत यावे लागते. म्हणजे रस्त्याच्या कडेला जे कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत ते कचऱ्याचे ढीग असल्यामुळे त्या मुलाला नक्कीच दुर्गंधी येत असणार आहे, घाणेरडा वास येत असणार आहे. आणि त्यामुळे तो मुलगा शाळेला जात असताना, तिथून शाळेला ये जा करत असताना त्या कचऱ्यांच्या ढिगामुळं दुर्गंधी येते आणि त्यामुळं त्याला तिथून जाता येता नाक बंद करावं लागतं, नाकावरती हात ठेवावा लागतो. मुलांनो, तिसरं जे चित्र दाखवलेलं आहे, ती मुलगी शाळेत जाते आहे आणि शाळेत जात असताना ती सायकलवरून शाळेमध्ये चाललेली आहे. आणि वरती म्हटलंय, शाळेत सायकलवरून यावंसं वाटतं पण सायकलिंगसाठी वेगळा रस्ता कोठे आहे. म्हणजे तिथं भरपूर वाहनं दिसत आहेत आणि वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात आहे. आणि ती लहान मुलगी, तिला शाळेत आपली सायकल घेऊन यावंसं वाटतं, पण ती मुलगी म्हणते शाळेत यावंसं वाटतं सायकलवरून, पण सायकल आणण्यासाठी वेगळा रस्ता नाही. म्हणजे इतकी रस्त्यावरती प्रचंड रहदारी आहे, वाहतूक आहे. त्यानंतर इथं चौथं जे चित्र दाखवलेलं आहे, तो मुलगा काय म्हणतो आहे बघा, माझ्या बाबांना वारंवार तालुक्याच्या गावी जावं लागतं, तिथे जमिनीवरून तंटा चालू आहे म्हणे. म्हणजे त्या मुलाची समस्या काय आहे बघा. तो म्हणतो, माझे बाबा तालुक्याच्या गावी सारखे जात आहेत, वारंवार जात आहेत. त्याचं कारण तो मुलगा सांगतोय, कारण तिथे जमिनीवरून तंटा चालू आहे. म्हणजे जमिनीवरून तंटा चालू असल्यामुळे त्या मुलाच्या बापाला त्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी न्यायालयामध्ये म्हणजे कोर्टामध्ये सारखं जावं लागतं, वारंवार जावं लागतं. आणि ही त्या मुलाची तशी समस्या आहे. म्हणजे तो आपली समस्या इथे मांडतो आहे. म्हणजे वरील या चित्रांमध्ये मुलांनो 4 प्रकारच्या समस्या मांडलेल्या आहेत. मग या 4ही समस्या तुमच्या लक्षात आल्या असतील की कोणत्या प्रकारच्या समस्या आहेत. त्या मुलीला कोणती समस्या जाणवते आहे, त्या मुलाला कोणती समस्या जाणवते आहे, सायकलवरून जात्याल्या मुलीला कोणती समस्या जाणवते आहे, आणि याही मुलाची काय समस्या आहे. अशा प्रकारच्या इथे 4 समस्या मांडलेल्या आपल्याला बघायला मिळतात. आता मुलांनो,
सार्वजनिक समस्या, पहिलाच मुद्दा त्यांनी दिलेला आहे, सार्वजनिक समस्या. म्हणजे समस्या दोन प्रकारच्या मुलांनो असू शकतात. एक वैयक्तिक समस्या आणि दुसरी सार्वजनिक समस्या. वैयक्तिक समस्या म्हणजे मुलांनो फक्त आपल्याशी संबंधित असणारी, आपल्या स्वतःशी संबंधित असणारी समस्या. म्हणजे मला वैयक्तिकरित्या ज्या काही अडचणी येतात, ज्या काही समस्या येतात त्या वैयक्तिक आहेत, माझ्या पुरत्या मर्यादित आहेत. म्हणजे आपल्या स्वतःपुरत्या मर्यादित असणाऱ्या समस्या म्हणजे वैयक्तिक समस्या. पण सार्वजनिक समस्या म्हणजे काय, तर समाजामध्ये राहत असताना, गावामध्ये राहत असताना ज्या सगळ्यांना जाणवणाऱ्या समस्या आहेत, ज्या सगळ्यांना अडचणी येतात, ज्या वारंवार सगळ्यांना समस्या जाणवतात, त्या समस्यांना म्हणायचं सार्वजनिक समस्या. मग माणूस हा प्राणी हा समूहामध्ये राहणारा किंवा समूह जीवनामध्ये राहणारा प्राणी आहे. म्हणजेच काय मुलांनो, तर माणूस एकटा कुठे जंगलात राहत नाही. जे जंगली प्राणी आहेत ते जंगलामध्ये इकडे तिकडे कुठेही राहतात. पण मनुष्य हा प्राणी असा आहे की तो समूहामध्ये राहतो, समूह करून राहतो. एकटाच कुठेतरी जंगलामध्ये राहिला आहे असं घडत नाही. तो समूहामध्ये राहणारा, समाजामध्ये राहणारा, म्हणजे माणूस हा प्राणी समाजप्रिय प्राणी आहे. तो समाजामध्ये राहतो, तो समूहामध्ये राहतो आणि या समाजामध्ये राहत असताना, समूहामध्ये राहत असताना या माणसाला भरपूर समस्या जाणवतात. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनेक अडचणी येतात, अनेक समस्या येतात आणि या समस्यामुळे आपली गैरसोय होत असते. बऱ्याच वेळेला ज्या काही समस्या आपल्याला जाणवतात त्या समस्यामुळे आपली गैरसोय निर्माण होते. कधी कधी आपले समूह जीवन विस्कळीत होते. म्हणजे ह्या ज्या समस्या आहेत या समस्यांमुळे आपले समाज जीवनसुद्धा विस्कळीत होतं. आता या ठिकाणी या समस्यांकडे जर डोळेझाक केल्यास त्या अधिक तीव्र बनतात. म्हणजे मुलांनो, ज्या समस्या आपल्याला समूहामध्ये राहत असताना जाणवतात त्या लगेच सोडवल्या गेल्या पाहिजेत. जर आपण त्या समस्यांकडे डोळेझाक केलं, म्हणजे समस्या बघूनसुद्धा न बघितल्यासारखं केलं, तर त्या समस्या तीव्र होत जातात, म्हणजे त्या अधिकच वाढत जातात. आणि म्हणून समस्या ज्या आहेत त्या समस्या वेळच्या वेळी त्यांचं निराकरण केलं गेलं पाहिजे, वेळच्या वेळी त्या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजेत. आणि आपल्या गावातील असेल किंवा शहरातील असेल, या गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या काही अडचणी येतात किंवा जे काही प्रश्न भेडसावतात त्यांना सार्वजनिक समस्या म्हणता येईल. म्हणजे आता इथं थोडक्यात सार्वजनिक समस्याची व्याख्या त्यांनी केलेली आहे. गावातील किंवा शहरातील, आपल्या गावातील किंवा आपल्या शहरातील लोकांना ज्या काही अडचणी येतात, जे काही प्रश्न भेडसावतात त्यांना सार्वजनिक समस्या म्हणतात. व्याख्या नीट लक्षात ठेवा. आपल्या गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या काही अडचणी येतात, जे काही प्रश्न भेडसावतात त्यांना सार्वजनिक समस्या म्हणतात. आता परिसरातील समस्या ओळखणे, आपल्या समस्या कोणत्या आहेत, आपल्या गावामधील समस्या कोणत्या आहेत, आपण ज्या परिसरामध्ये राहतो, आपण ज्या भागामध्ये राहतो तिथल्या समस्या कोणत्या आहेत, ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपल्या समस्या कोणत्या आहेत हे अगोदर आपण ओळखलं पाहिजे. आपल्या परिसरात कोणत्या समस्या आहेत हे ओळखता आलं पाहिजे. आणि सार्वजनिक समस्या एकटी व्यक्ती सोडवू शकत नाही. आता ह्या सर्वांच्याच समस्या आहेत, सर्वांसाठी समस्या असल्यामुळं एकट्या व्यक्तीनं जर ती समस्या सोडवायची म्हटलं तर एकटी व्यक्ती त्या समस्या सोडवू शकत नाही. आणि मग सार्वजनिक समस्या ज्या असतात त्या सार्वजनिक समस्या त्या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सर्वांनी मिळून त्या कशा सोडवता येतील याचा विचार केला गेला पाहिजे आणि त्या समस्या सोडवल्या पाहिजेत. आणि सर्वांच्या प्रयत्नाने आणि सर्वांच्या सहभागातून
अशा समस्या सुटू शकतात. म्हणजे त्या गावामध्ये राहणारे, त्या परिसरामध्ये राहणारे जे काही लोक आहेत त्या सगळ्यांच्या प्रयत्नाने आणि सगळ्यांच्या सहभागातून अशा ज्या समस्या असतात अशा समस्या आपण सोडवू शकतो. पुढचा मुद्दा मुलांनो आहे तंटा निवारण. पुढचा मुद्दा आहे तंटा निवारण. आपल्या गावात किंवा शहरात वेगवेगळ्या कारणावरून होणारे तंटे ही सुद्धा एक समस्या होऊ शकते. म्हणजे आपल्या गावामध्ये आपापसात जी भांडणे होतात, जे काही तंटे होतात, ही सुद्धा एक फार मोठी समस्या आहे. मुलांनो, आपल्या सर्वांना माहीत असेल किंवा माहीत नसेल तर मी सांगतो, स्वर्गीय आराराबा पाटील हे ज्या वेळेला ग्रामविकास मंत्री होते, स्वर्गीय आराराबा पाटील हे ज्या वेळेला ग्रामविकास मंत्री होते त्यावेळेला त्यांनी एक शासकीय योजना एक समोर आपल्या आणलेली होती आणि त्यावेळेला गावोगावी ही योजना राबवली गेली आणि बघता बघता सगळी गावं स्वच्छ झाली. त्या योजनेचं नाव होतं संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान किंवा मोहीम. आणि मग त्यानंतर आबा हे गृहमंत्री झाले आणि गृहमंत्री झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की खेड्यापाड्यांमध्ये किंवा शहरांमध्ये लोक आपापसामध्ये भांडत बसतात, ही प्रकरणे न्यायालयामध्ये जातात, लोकांचा वेळ जातो, लोकांचा पैसा जातो आणि लोकांना मानसिक त्राससुद्धा होतो. हे ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला त्यांनी गावामध्ये तंटामुक्ती अभियान राबवलं आणि गावागावामध्ये अशी तंटामुक्ती समिती स्थापन करण्यात आली, त्याचा अध्यक्ष नेमण्यात आला आणि त्या तंटामुक्ती समितीद्वारे गावातल्या समस्या गावातच कशा सोडवल्या जातील, त्या न्यायालयामध्ये जाणार नाहीत, पोलीस स्टेशनला जाणार नाहीत, लोकांना त्यांचा पैसा व्यर्थ जाणार नाही, लोकांना त्रास होणार नाही, त्यांचा वेळ जाणार नाही आणि अशा पद्धतीनं आराराबा पाटील यांनी तंटामुक्ती ही एक योजना राबवलेली होती आणि आजही ती योजना कार्यरत आहे. बऱ्याचशाच तंट्यांचं निवारण गावातल्या गावात केलं जातं. त्यामुळं होतं काय मुलांनो, तर एकतर लोकांचा वेळ वाया जात नाही, पैसा वाया जात नाही, मानसिक त्रास होत नाही. मग आपल्या गावामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये वेगवेगळ्या कारणावरून होणारे तंटे ही सुद्धा एक आपली समस्या आहे आणि सतत होणाऱ्या या तंट्यांमुळे गावाचे स्वास्थ्य बिघडते. म्हणजे जसं मुलांनो आपण आजारी कसं असल्यानंतर आपलं आरोग्य बिघडतं, आपलं स्वास्थ्य बिघडतं, तसं या भांडण तंट्यांमुळे गावातील लोकांचे स्वास्थ्य बिघडते, गावात स्वास्थ्य राहत नाही आणि एकोपासुद्धा राहत नाही. जर आपण सारखं गल्लीमध्ये गावामध्ये एकमेकाशी भांडत बसलो तर आपल्यामध्ये एकोपा राहील का? आपण एकमेकांमध्ये जास्त मिसळू का? आपण एकमेकांशी बोलणार सुद्धा नाही, म्हणजे आपल्यामध्ये एकोपा राहणार नाही आणि एकोपा न राहिल्यामुळं गावाच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होणार. म्हणजे लोकांच्यामध्ये गावाची प्रगती कधी होते? लोक संघटित झाले तर, लोक एकत्रित आले तर, सर्व लोकांनी मिळून आणि सर्वांनी प्रयत्न करून समस्या सोडवल्या तर गावाचा विकास होणार आहे. पण जर आपण आपापसात जर भांडत बसलो, आपापसात जर तंटे करत बसलो तर लोकांच्यामधला एकोपा नष्ट होणार आहे, लोक एकत्र येणार नाहीत आणि गावाच्या विकासासाठी प्रयत्नसुद्धा करणार नाहीत आणि त्यामुळं गावाच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होणार आहेत. मग तंट्यांचे स्वरूप जर गंभीर नसेल तर परस्परांशी बोलून ते सोडवता येतात. अगदी किरकोळ भांडण तंटा असेल तर आपण एकमेकांशी बोलून आपले तंटे मिटवू शकतो. परंतु त्या मार्गाने तंटे जर सुटले नाहीत,
म्हणजे एकमेकांशी बोलून जर तंटा मिटत नसेल, भांडण मिटत नसेल, तर तंटा निवारण्यासाठी असणाऱ्या संस्थांची आणि न्यायालयाची मदत घ्यावी लागते. मग आपल्याला तंटा निवारणासाठी असणाऱ्या संस्था, मग ते आपल्याला बऱ्याच वेळेला पोलीस स्टेशनकडे जावं लागतं, काही वेळेला न्यायालयात जावं लागतं आणि त्यांची मदत आपल्याला घ्यावी लागते. आता इथं खाली म्हटलंय मुलांनो मुद्द्यामध्ये, माहीत आहे का तुम्हाला, आणि त्यामध्ये म्हटले आपल्या राज्यात 2007 पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना राबवण्यात आली आणि गावातील तंटे गावातच सोडवले जावे, गावकऱ्यांनी ते चर्चेने व सामंजस्याने सोडवावे, हा या योजनेचा हेतू आहे. या मार्गाने तंटे सोडवल्यास गावातील एकोपा वाढतो. ज्या गावांनी या पद्धतीने तंटे सोडवले आहेत अशा गावांना शांतता पुरस्कारही मिळतो. शहरातील मोहल्ला समित्या तंटा निवारणाला मदत करतात. म्हणजे मुलांनो 2007 पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव, आणि जर असं गावातल्या गावात तंटे सोडवले असतील, त्या गावातील लोकांच्या पोलीस स्टेशनला केस नसतील किंवा गुन्हे नसतील आणि न्यायालयामध्ये त्या गावातली काही प्रकरणं नसतील, तर त्या गावाला शांतताप्रिय गाव असं पुरस्कार दिला जातो आणि त्यासाठी शांतता पुरस्कार, त्याची रक्कम आणि त्या रकमेतून गावाचा आणखी विकास होऊ शकतो. म्हणजे तंटे जे आहेत ते गावातल्या गावातच सोडवले जावेत. आता पुढचा जो मुद्दा आहे समस्या निवारण. समस्या निवारण्याचे हे प्रयत्न तुम्हाला माहीत आहे का, आपल्यालाच प्रश्न त्यांनी विचारला आहे. समस्या निवारण करण्यासाठी हे जे प्रश्न आहेत तुम्हाला माहीत आहे का. आणि मुलांनो इथं एका गावाचं त्यांनी अतिशय सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे. त्या गावामध्ये कशा पद्धतीनं समस्या निवारण केलं जातं, आज महाराष्ट्रभर या गावाचा लौकिक आहे, या गावातल्या सरपंचांचा लौकिक आहे. म्हणजेच काय, तर अशा पद्धतीनं गाव पातळीवर लोकांनी एकत्र येऊन जर प्रयत्न केले तर गाव कसा विकास करू शकतो, गावाचा कसा विकास होऊ शकतो, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हिवरे बाजार. हा बाजार म्हणजे काही बाजाराचा प्रकार नाही, ते गावाचं नाव आहे मुलांनो. हिवरे बाजार हे गाव आहे. आता तुम्ही म्हणाल हे गाव आहे कुठे, तर अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या लहान गावात पाण्याची मोठी समस्या होती. अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या छोट्याशा गावामध्ये पाण्याची मोठी समस्या होती. मुलांनो अहमदनगर जिल्ह्यातीलच राळेगण सिद्धी समाजसेवक, गांधी तत्ववादी अण्णा हजारे यांचं हे गाव, आणि अण्णा हजारे यांनी सुद्धा या गावाच्या कशा पद्धतीनं विकास केला हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. तसं अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या लहान गावात पाण्याची मोठी समस्या होती आणि त्या गावातील लोकांच्या मदतीनं व त्यांच्या सहभागातून लोकांनी मदत केली, लोकांनी प्रत्यक्षात त्या कार्यामध्ये, त्या कामामध्ये सहभाग घेतला आणि ही पाण्याची समस्या त्या गावाने गाव पातळीवर सोडवली. म्हणजे गावातली समस्या गावानंच सोडवली. शासनाची या मदतीची त्यांनी वाट पाहिली नाही, शासन योजना राबवेल याची त्यांनी अपेक्षा ठेवली नाही. आणि जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न सुटला. म्हणजे गावाच्या पाण्याचा प्रश्न तर मिटलाच, पण गावामध्ये जनावरांचा जो चारा आहे, जनावरांना जो चारा मिळत नव्हता, त्या चाऱ्याचा सुद्धा प्रश्न सुटला. आज मुलांनो हिवरे बाजार या गावाचा परिसर हिरवा गर्द आहे. म्हणजे अगदी ओसाड असणारा परिसर आता हिरवा गर्द होण्यास कारणीभूत त्या गावातील लोक आहेत. गावातील लोकांनी लोकांच्या सहभागातून पाण्याचा प्रश्न सोडवला
अनेक गावात पाण्याची टंचाई असते, त्याची कारणे शोधा व उपाय सुचवा. म्हणजे आजसुद्धा अनेक गावांमध्ये आपल्याला असे पाण्याच्या समस्या बघायला मिळतात. तिथल्या लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. पाण्यासाठी अनेक लोकांना, पिण्याच्या पाण्यासाठी अनेक लोकांना दूर दूर भटकंती करावी लागते. शेतीसाठी तर पाणी मिळत नाहीच, पण पिण्यासाठी सुद्धा पाणी उपलब्ध होत नाही. तर ही जी समस्या आहे, ही समस्या सोडवण्यासाठी काय प्रयत्न करायला पाहिजेत, त्यावरती काय उपाय करायला पाहिजेत, तर सगळ्यांनी हिवरे बाजार या गावाचा आदर्श घेऊन अशा पद्धतीनं समस्या गावातल्या गावात मिटवल्या जाव्यात. धन्यवाद. पुढील भागामध्ये आपण पुढचे मुद्दे